स्वागत आहे तुमचं राणी या ब्लॉगमध्ये. कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल. झालं का तुमचा चहा नाश्ता वगैरे? आणि जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट्स करा. जर तुम्ही ऑनलाईन कुठली फ्रेंडशिप असेल आणि कोणी मेसेज केलाय तर तुम्ही भेटायला जात असाल तर प्लीज जाऊ नका. कारण ना हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला तेव्हा समजणार आहे हे तुमच्या जीवावर बेतू शकतं. बरोबर. तर विषय आहे पुण्यामध्ये जे प्रकरण घडलं नाही का. पुण्यामध्ये एक प्रकरण असं घडलं की इन्स्टावरती ओळख होती, ऑनलाईन चॅटिंग झाली आणि त्याच्यामध्ये भेटायला ये म्हणून मुलीचा मेसेज आला नाही का. मुलीनं मेसेज केला भेटायला ये म्हणून आणि तो मुलगा तिला भेटण्यासाठी गेला. कात्रज घाटामध्ये तो तिला भेटण्यासाठी गेला आणि तिथं गेल्यानंतर काहीतरी वेगळंच झालं म्हणजे त्या मुलाला दगडाने ठेचून मारण्यात आलं आणि मारून तिथंच टाकण्यात आलं. मग सकाळी तो घरातून घरच्यांना सांगून पडला होता की काम आहे, कामानिमित्त बाहेर जातोय म्हणून. आणि लहानच मुलगा होता, 19 वर्षाचा असेल तो, 19-20 वर्षाचा मुलगा होता आणि त्याच्यासोबत एवढी क्रूर हत्या करण्यात आली त्याची. आणि मुलीच्या मेसेजमुळे तो तिथे पोहोचला आणि त्याच्यासोबत वेगळंच काहीतरी घडलं. तर समोर चॅटिंग करताना मुलगी आहे का आपला कोण दुश्मन आहे, हेटर आहे, या गोष्टीची खात्री न करता आपण कसं काय एखाद्यावरती विश्वास ठेवून म्हणजे एखाद्या अनोळखी व्यक्तीला भेटायला जायचं, ते पण एकदम असं घाटमध्ये. तर हे खूप चुकीचं आहे आणि आपल्या जीवावर बेतू शकतं. कारण आपण कधी कोण असेल आपल्याला माहिती नसतं. जोपर्यंत आपण फेस टू फेस बघत नाही, ओळखत नाही. गर्दीच्या ठिकाणी भेटलं तर एखाद्या वेळेला काही हरकत नाही, पण असं सुमसान जाग्यावरती मुलीनं भेटायला बोलवलंय, हा मेसेज बघून भेटायला जाणं एवढं धोकेदायक ठरू शकतं. एका आईवडिलांपासून एक मुलगा हिरावून घेतला जाऊ शकतो. हे उदाहरण जागतं आहे, आत्ता सध्या घडलेलं आहे. 4च दिवस झाले ते प्रकरण घडून. मला व्हिडिओ बनवायला लेट झाला वेळ नसल्यामुळे. तर मला हे सांगायचं आहे की जर तुम्ही असं काही करत असाल, ऑनलाईन चॅटिंगमध्ये कुणाशी चॅट करत असाल आणि कुठेतरी भेटायला बोलवलं आहे आणि तुम्ही भेटायला जात असाल तर एक नाही 100 वेळा नक्कीच विचार करावा या गोष्टीचा. कारण खूप काही घडत आहे सध्या आणि या गोष्टींचा विचार करणं खूप गरजेचं आहे. तर मला तरी वैयक्तिक असं वाटतं, बाकी तुमची मर्जी. कारण ना कसं होतं माहिती आहे का, आता असा प्रकार माझ्यासोबत सुद्धा घडतात. म्हणून मला कुणी इन्स्टा आय डी मागितली ना तर मी लगेच बोलायला सुरुवात करते. आणि जर इन्स्टा आय डी असेल, मी बोलते इन्स्टावरती तर फक्त माझे फॅमिली मेंबर्स आहेत बरे का. माझे मुलं किंवा माझे फ्रेंड्स, म्हणजे जी 10-10 वर्षापासून ओळखते मी, एवढ्याच लोकांना बोलते. आणि जी माझी फॅमिली फ्रेंड दुसरे आहेत, जे काही यूट्यूबचे आहेत, तर मी फक्त 2-3 मेंबर्स आहेत त्यांच्याशी बोलते. आणि आम्ही कधी असं भेटलो नाही आणि आम्ही असं जास्त ओळखत नाही. त्यातला एकच व्यक्ती आहे जो माझा नातेवाईक आहे आणि जवळचा आहे, त्याला मी ओळखते, ते मला माहिती पण आहे. परंतु काही लोक असे आहेत की इन्स्टा आय डी मागतात. तर खूप सारं मी बडबड करते त्यांना, इन्स्टा आय डी कशाला पाहिजे. आणि जर इन्स्टा आय डीला कुणी मला DM केले तर जर फालतू असतील तर मी लगेच त्याचा व्हिडिओ बनवून टाकते. शक्यतो मी कुणालाही रिप्लाय देत नाही, अजिबात रिप्लाय देत नाही. मग लोक राग मनात ठेवून येऊन मला घाण कमेंट्स करतात लाईव्हला, मला फरक पडत नाही. परंतु मी स्वतःच्या सेफ्टीचा विचार करते पहिला मुद्दा. आणि समोरचा व्यक्ती कोण असेल आपल्याला सांगता येत नाही. त्यामुळे ऑनलाईन ओळखीमध्ये एवढे मोठे रिस्क घेऊ नका की तुमच्या जीवावर बेतन. तुम्हाला तर माहिती आहे सध्या किती फ्रॉड होतात ऑनलाईनमध्ये. ओळखी 4 दिवसामध्ये आय लव्ह यूचे मेसेज टाकतात, प्रपोज करतात, परत नंतर पैशाची भेटण्याची हे ते खूप सगळं चाललेलं असतं. आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून खूप साऱ्या महिला, मुली आणि मुलं पण बरे का, खूप साऱ्या लोकांना त्रास झालेले आहेत. तर या गोष्टींचा नक्कीच विचार करा. तर एक मिनिट. खूप सारे असे प्रकरण होतात, खूप सारे असे प्रॉब्लेम होतात. त्यामुळे विचार करा की कुठेही कुणालाही मेसेज करताना 1000 वेळा विचार करा. कुणाच्याही कॉन्टॅक्टमध्ये येताना 1000 वेळा विचार करा. आणि कुणाला भेटायला जाण्याचा निर्णय सुद्धा घेताना 100 वेळा, 1000 वेळा, लाख वेळा विचार करा. आणि घरच्यांना माहिती असलं पाहिजे, घरातल्या एका तरी व्यक्तीला माहिती असलं पाहिजे एक्झॅक्टली तुम्ही कुठे जाताय, कुणासोबत आहात, या गोष्टी माहिती पाहिजेत. परंतु मुलं आजकाल तसं करत नाहीयेत आणि त्यांच्या जीवावर बेततं आणि तो मुलगा आज या जगात नाही आहे.
निर्गुण हत्या केली आणि कदाचित ते हेटर्स असतील किंवा त्याचे दुश्मन असतील, मित्र असतील, कोणीही असू शकतं. तर त्याच्यासोबत असा प्रकार घडलेला आहे. तर हा छोटासाच व्हिडिओ फक्त 5 मिनिटाचा मी यासाठीच बनवलेला आहे की सोशल मीडियामध्ये ओळखी असल्या तरीसुद्धा कुणाच्या जास्ती संपर्कात येऊ नये. माझं असं मत आहे. मी वैयक्तिक तशीच करते. मला इन्स्टाला ज्याला फॉलो करायचं असेल तो फक्त फॉलो करू शकतो. मी कुठल्याही याला रिप्लाय देत नाही आणि मी कुणाशीही बोलत नाही. मी कुणाच्याही कॉन्टॅक्टमध्ये नाही आहे. कारण माझ्यासोबत सुद्धा मागे असे 2 प्रकरण झाले. त्यावेळेसपासून मी अजिबात कुणाशीही बोलत नाही. पोलीस स्टेशनपर्यंत ते विषय गेलेले आहेत आमचे. म्हणून मी इन्स्टा किंवा ऑनलाईन जे आहेत ना लोक ओळखी झालेले, मी त्यांच्यापासून लांब राहते. कारण ऑलरेडी या सगळ्या प्रॉब्लेममधून मी गेलेली आहे. भलेही माझं काही नुकसान झालं नाही, भलेही मला काही त्रास झाला नाही, परंतु त्रास एका गोष्टीचा होत होता की तो व्यक्ती मला बार बार मेसेज करून परेशान करत होता. शेवट मला त्याच्यावर तक्रार द्यावी लागली. तेव्हा जाऊन ते सगळं प्रकरण मिटलं होतं. तेव्हापासून आपण त्या गोष्टींपासून लांब आहे. त्यामुळे कुणाशीही मी बोलत नाही. मला एवढे मेसेज पडलेले असतात इन्स्टाला, एवढे पेंडिंग असतात, लोक वैतागून ना मला तिकडे येऊन घाण कमेंट्स करतात लाईव्हला, तरी पण मला फरक नाही पडत. कसं आहे माहिती आहे का, तुमच्या 2 शिव्या खाल्लेल्या बऱ्या, पण ते हातानं इज्जत घालवून घेणं कुणाचं तरी ते खूप भयंकर आहे. आणि त्याच्यापेक्षा आपण सुरक्षित राहा आणि इतरांनाही सुरक्षित ठेवा. तर हा छोटासाच व्हिडिओ फक्त या गोष्टीसाठी होता. तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा आणि आपापली काळजी घ्या. तोपर्यंत बाय. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब पण करायला विसरू नका. बाय.